नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत एक चमचा सौंदर्याचा, एक चमचा आरोग्याचा असा हा आयुर्वेदिक पाचक मुखवास. हेल्दी असेल तर स्किन पण नक्कीच हेल्दी राहणार असा हा मुखवास. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आपल्या या मुखवासच्या व्हिडिओला 1.3 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत. हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालेले आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. हे व्हिडिओ आज आपण इथे सविस्तर पद्धतीने व प्रमाणबद्ध पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. याचबरोबर आपण जे इथे साहित्य वापरलेले आहेत त्याचे गुणधर्म सुद्धा तुम्हाला व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत व त्याचे अचूक फायदे सुद्धा इथे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर अशाच पद्धतीने सुंदर त्वचेची निगा राखण्यासाठी अमृततंड पोह्याची व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेली आहे, ती सुद्धा जरूर पहा. तर इथे मी सर्व साहित्य 100 ग्रॅम घेतलेलं आहे. त्याचबरोबर वाटीचं प्रमाण सुद्धा इथे दाखवलेलं आहे. तर हे सर्व साहित्य भाजण्यासाठी तुम्ही लोखंडाची कढई वापरली तर अतिउत्तम. माझ्याकडे लोखंडाची कढई नाही आहे म्हणून मी इथे नॉनस्टिकची कढई वापरलेली आहे. सर्व एक एक करून साहित्य आपल्याला खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. बडीशेपचे अनेक आरोग्य फायदे आहेत, ज्यात पचनास मदत करणे, हृदयाचे आरोग्य वाढवणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि त्वचेच्या आरोग्यास मदत करणे समाविष्ट आहे. ते फायबर, जीवनसत्वे आणि खनिजाचा देखील चांगला स्रोत आहेत. तर इथे 1 कप सफेद तीळ घेतलेले आहेत. सफेद तीळ नसतील तर काळे तीळ घेतले तरी सुद्धा चालेल. तीळ पुरुषांसाठी अनेक फायदे देतात, ज्यात सुधारित शुक्राणूंची गुणवत्ता, चांगली ऊर्जा पातळी आणि हार्मोनल संतुलन आणि एकूण आरोग्यासाठी संभाव्य आधार यांचा समावेश आहे. ते अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन ई आणि बी जीवनसत्वे यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांचा चांगला स्रोत आहेत. तर इथे आपण 1 वाटी हळीव घेतलेले आहे. हळीव हे पौष्टिक असे तेल बी आहे. 100 ग्रॅम हळीवात तब्बल 100 मिलीग्रॅम आयर्न असते. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटा कॅरोटीन, क जीवनसत्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळीवांत आहेत. हळीव हे रजस्त्राव नियमित करण्यात मदत करते, तसेच त्यातील अँटीऑक्सिडंट्स व रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे हळीव हे तरुणींसाठी उपयुक्त ठरते. अळशीच्या बिया, फ्लॅक्स सीड्स अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्या पचनक्रिया सुधारण्यास, वजन कमी करण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. त्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे अनेक शारीरिक समस्या कमी होऊ शकतात. मेथीचे दाणे, मेथी सीड्स हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ते पचन सुधारण्यास मदत करतात, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात, वजन कमी करण्यास मदत करतात आणि अनेक महिलांच्या समस्यांवर उपाय करतात. तर इथे आपण ओवा घेतलेला आहे. ओवा सुद्धा मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. ओव्याच्या बिया, अजवाईन अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायद्याच्या असतात. त्या पचन सुधारण्यास मदत करतात, सांधेदुखी कमी करतात आणि सर्दी खोकल्यावर आराम मिळवतात. ओव्यामध्ये थायमॉल नावाचे तत्व असते, जे चयापचय मेटाबॉलिझम वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. रक्तदाब कमी करतो. तर आपण इथे धनाडाळ वापरलेले. धनाडाळीमुळे आपल्या मुखवासला एक मस्त अशी चव येणार आहे आणि त्याशिवाय क्रंचीपणा सुद्धा येणार आहे आणि मुखवासची चव अजून वाढणार आहे. पचनास मदत करणे, श्वास ताजेतवाने करणे आणि निरोगी आतडे राखणे समाविष्ट आहे. अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी प्रभाव समाविष्ट आहेत.
कलोंजीचे तेल LDL, वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. तर इथे सर्व साहित्य आपलं खरपूस मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे. आता छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे मुखवासची चव वाढवण्याकरिता आपण इथे खडीसाखर वापरणार आहोत. त्याचबरोबर 1 चमचा हळद वापरणार आहोत आणि इथे काळं मीठ. तुम्हाला इथे खडीसाखरेचा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. तर इथे मुखवास मध्ये मी 10 ते 12 नागवेलीची सुकवलेली पानं घालून घेतलेली आहेत. त्यामुळे मुखवासला अजूनच छान अशी चव येणार आहे. इथे सुकलेली पानं मी बारीक चुरून करून घालून घेतलेली आहे आणि आता हवाबंद बरणीमध्ये आपण हा मुखवास भरून ठेवणार आहोत. ही मुखवास 1 वर्षापर्यंत स्टोर करून ठेवू शकतो. जर मुखवासची व्हिडिओ आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन आरोग्यदायी रेसिपीसही पुन्हा भेटू. धन्यवाद.